नमस्कार शेतकरी बांधवांनो, केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने अवकाळी आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा जो निधी मंजूर केला आहे, जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयाविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। नोव्हेंबर 2023 या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी हा जो शासन निर्णय आहे, तो शासन निर्णय पारित केलेला आहे। रब्बी हंगाम 2023-24 या सालासाठी हा जो शासन निर्णय आहे, तो शासन निर्णय महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांच्या मार्फत हा पारित केलेला आहे। आणि मित्रांनो, अगदी 4-5 दिवसापूर्वीच म्हणजेच 10 जानेवारी 2024 ला हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। तर काय आहे हा शासन निर्णय, याची माहिती आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी प्रस्तावना यामध्ये अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबी करता देखील विहित दराने मदत देण्यात येते। अशा पद्धतीचा मित्रांनो हा शासन निर्णय आहे। आणि या 2024च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मध्ये जो अवेळी असा अवकाळी पाऊस झाला आणि जे गारपीट झाली होती मित्रांनो, या अवेळी पावसाच्या आणि गारपिटीच्या आपत्तीमुळे शेती पिकात जे नुकसान झालं होतं, त्याकरिता हा शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी मित्रांनो एक बदल करण्यात आलेला आहे। तो असा आहे की पूर्वी शेत पिकाच्या नुकसानीकरिता 2 हेक्टर पर्यंत क्षेत्र धरलं जायचं, परंतु आता 2 हेक्टर आहे, त्याऐवजी इथं मित्रांनो 3 हेक्टर पर्यंत केलेला आहे। मित्रांनो, यानंतर पुढील पानावरती जो शासन निर्णय आहे, यामध्ये किती निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे याची माहिती यामध्ये दिलेली आहे। जवळजवळ मित्रांनो 144,10,66,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिलेली आहे। जो 2023 मध्ये जो अवकाळी पाऊस झालेला होता, या अवकाळी पावसामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा शासन निर्णय महसूल आणि वन विभाग यांच्या मार्फत पारित करण्यात आला आहे। यामध्ये जिरायत पिके, बागायत पिके आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी सुद्धा मदत देण्यात यावी असं यामध्ये सांगितलेलं आहे। मित्रांनो, हा जो GR आहे तुम्हाला www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। याचा संकेतांक क्रमांक जो आहे तो टाकून तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता किंवा पाहू शकता। मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आत्ताच आपण केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।